टायमिंग चेंज करून घे, तर त्यांनी अपडेट केला टायमिंग डायरेक्टली 6चा. बोलो चालतंय. आणि मला स्क्रीनशॉट पाठवून दिला. मी स्क्रीनशॉट मागितलाच नव्हता आणि तिथंच गेम फिरली आणि यांचा सगळा काळा चिठ्ठा उघड झाला. चला जरा फ्रेश होऊन घेऊया. आहे का सुट्टीच नाही, फुल चटरपटर लागतंय गाडीत खायला. त्याशिवाय प्रवासात पण मजा येत नाही. तोंड चालू पाहिजे, बोलायला पण आणि खायला पण. कसे आहेत उंट. डिंग डिंग नावडांग. टाइम बघून घ्या मित्रांनो, बरोबर 1 वाजलाय. आणि हे समोर तुम्हाला दिसतंय का, काय दिसतंय? 30,500चं बुकिंग आणि आपलं लोडिंग पॉइंट आहे वडोदरा. तर ऑफिस मधून काय आपल्याला बुकिंग भेटलं नाही, आपल्याला हे ऑनलाईन बुकिंग वाजलं. त्यामुळे मी हे कन्फर्म करून घेतलंय. आपल्याकडे दोन्ही ऑप्शन होते, म्हणजे ऑफिसचा पण होता, बाकी ग्रुपचा पण होता आणि ऑनलाईन कंपनीचा पण होता. तर हे बुकिंग कन्फर्म केल्यामागे याच्यामध्ये एक मोठी स्टोरी आहे, ती तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे. हे मटेरियल आपण घेऊन निघालोय कुठं ते तुम्हाला पुढे कळेलच. पण 1000 किलोमीटरचा प्रवास आहे आणि 1000 किलोमीटरसाठी 30,500 रुपयाचं बुकिंग, म्हणजे बरोबर 30 रुपये किलोमीटरचं बुकिंग ऑनलाईन कंपनी देते. बट त्याच्या मागचं जे काही ट्विस्ट आहे ते तुम्हाला मी पुढे सांगत. कंटेनरचं बुकिंग होतं 1 टन गॅरंटीवरती. एवढा चांगला रेट होता, म्हणलं कशाला सोडायचं. तर नवीन प्रवास, नवीन रूट तुम्हाला सगळं एन्जॉय करायला भेटणार आहे. तर चला आता डायरेक्टली पोहोचूया वडोदऱ्याला. तिथून गाडी लोडिंग करून घेऊ आणि मस्त अशी मोठी जर्नी करू. बरंच ट्विस्ट आहे तुम्हाला या सिरीजमध्ये. ऑनलाईन कंपन्यांचा पण मी पोल खोल करणार आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ऑनलाईन कंपनी बरोबर बिझनेस करणं फायद्याचं आहे की तोट्याचं आहे मित्रांनो, हे नीट समजून घ्यायला पाहिजे याच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही ते GPS लावलं त्याच्यानंतर जर तुम्हाला बुकिंग पाहिजे तर बुकिंगसाठी सुद्धा एक्स्ट्रा चार्जेस आहेत, ते पण तुम्हाला पेड करावे लागतात. त्याचबरोबर तुम्ही एखादी ट्रिप कन्फर्म करायची, त्यासाठी तुम्हाला वॉलेटला रिचार्ज पण करून ठेवावं लागतं. आणि पर ट्रिप मागा 250 रुपये हे चार्जेस घेतात. 250 रुपये पर ट्रिपचे कमिशन समजा, म्हणजे 3 ठिकाणी हे तुमच्याकडून पैसे घेतात, बरोबर. आता सर्वात मोठा ट्विस्ट असा आहे की आडला हरी आणि गाढवाचा पायदरी. म्हणजे असं की आज यांना गाडी अवेलेबल नाहीये म्हणून हे आपल्याला 30 रुपये किलोमीटरने रेट देत आहेत, बरोबर. आणि मी मागच्या वेळेस त्यांना एक्सपोज केलं होतं, त्याच्यामध्ये बँगलोर टू कलकत्त्याच्या ट्रिपसाठी, म्हणजे 2000 किलोमीटरसाठी यांना 25,000 रुपयामध्ये गाडी पाहिजे. जिथं गाड्या अवेलेबल आहेत तिथं रेटची पूर्ण वाट लावतात, आणि जिथं गाड्या अवेलेबल नाही तिथे यांना ड्रायव्हरांचे पाय सुद्धा धरावं लागतात. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की हे कमिशन किती खातात हे समजून घ्या. आता याने आपल्याकडून 3 ठिकाणी पैसे खातात, GPS चे, रिचार्जचे, त्यानंतर कमिशन पण बुकिंगचं. त्यानंतर हे पार्टीवाल्याकडून किती पैसे खातात नाही हे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग आणि ही सिरीज शेवटपर्यंत बघा. आणि ज्या लोकेशनला आपण चाललोय ना मित्रांनो, ते लोकेशन आपल्यासाठी नवीन आहे. ते तुम्हाला फर्स्ट टाइम आपल्या 3094 बरोबर नवीन रूट एन्जॉय करायला भेटणार आहे, कारण मी फर्स्ट टाइम तिकडं पिकअप घेऊन चाललोय. तर मस्त अशी सिरीज होणार आहे. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोणालाही ह्या सिरीजमध्ये हायलाईट करायचं नाही आहे. ऑनलाईन कंपनीला तर करणार, पण बाकी कुठे लोडिंग वगैरे करतोय, कुठे अनलोडिंग करतोय, ह्या सगळ्या गोष्टी मी दाखवणार नाहीये. आपल्याला ऍक्च्युली टायमिंग 6चा दिलाय, पण आपण 3:30लाच पोहोचलोय. आणि सगळा खेळ झाला टायमिंगमुळं. मला 2चा टायमिंग दाखवत होता, मी 2चा टायमिंग त्याला बोललो 2 तास गाडी पोहोचणार नाही. तर पार्टीवाल्याला बोललो टायमिंग चेंज करून घे, टायमिंग चेंज करून घे. तर त्यांनी अपडेट केला टायमिंग डायरेक्टली 6चा. बोलो चालतंय. आणि मला स्क्रीनशॉट पाठवून दिला. मी स्क्रीनशॉट मागितलाच नव्हता आणि तिथंच गेम फिरली आणि यांचा सगळा काळा चिठ्ठा उघड झाला. या मित्रांनो जेवायला आज बघा मस्तपैकी गुजराती थाळी, आजची सेपरेट स्पेशल गुजराती थाळी. मस्तपैकी रोटी, व्यसनासारखी सब्जी, डाळ, राईस, लोणचं आणि छाछ. समोरच गाडी लावलेली आहे. तर हॉटेल कृष्णाला मस्त असं जेवण झालं मित्रांनो. आपण एक थाळी खाली, रेग्युलर थाळी होती 90 रुपयाची, आणि आपलं लोकेशन फक्त 950 मीटरवरती, म्हणजे 1 किलोमीटरच्या आतमध्येच आहे. समोरून राईट घ्यायचं कंपनीकडे जायला. तर हे आहे आपलं लोकेशन. चला गाडी लोडिंग करून घेतोय मित्रांनो. ॲक्च्युली सगळं केमिकल आहे आणि हे जे मटेरियल आहे ना, हे बघा 3 बॉक्स आलेत आपल्या गाडीमध्ये. हे एकदम असं म्हणतो ना आपण, विमानाच्या आतलं एकदम पातळ असं सीट आहे प्लास्टिकचं, कसलं काय माहीत नाही. तर झाली आहे मित्रांनो गाडी लोडिंग, आणि लोकेशन पण आपण सेट केलेलं आहे बघा.
कुठं जातंय? यूपीला, दिल्ली गाझियाबाद. तर रूट दाखवतो मित्रांनो. हा वडोदरा दिल्ली हायवे जो आहे त्यानेच आपला प्रवास असणार आहे. ॲक्च्युली मी त्या दिवशी रील टाकली होती, पण मला माहीत नव्हतं की मला दिल्लीची ट्रिप भेटेल. आणि आपल्याला ॲडव्हान्स पण भेटलेलं आहे, डॉक्युमेंट्स भेटलेले आहे. 36 तासाचा डिलेवरी टायमिंग आहे मित्रांनो. बरोबर 6:15 वाजले जाता आपण इथून निघतोय. आणि या प्रवासामध्ये आपल्याला लागणार आहे राजस्थान, MP, हरियाणा आणि UP असा 4 स्टेटचा आपल्याला टिपी काढायला लागणार. तर चालूच प्रवासामध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्यात आणि टोटली नवीन रूट आपल्याला एन्जॉय करायचा आहे. तर आता इथून निघूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, सिरीज शेवटपर्यंत बघा. मस्त अशी धमाल मस्ती करूया आणि आपली लवकरात लवकर डिलेवरी पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तर चला मित्रांनो, आता इथून निघू आणि डायरेक्टली जर्नी सुरू करू. 2400 रुपये मित्रांनो आपल्याला टिपी खर्च आला. एवढा दणक्यात खर्च आहे. माहिती, दिल्लीची ट्रिप स्वस्त नाही. दिल्लीची ट्रिप स्वस्त नाही, महाग ट्रिप पडते, महाग. तर टिपी काढायला दिल्लीत आले म्हणजे 36 तासाची डिलेवरी आहे म्हटल्यावरती थांबून तर चालणार नाही. आणि आता आपल्याला ट्रॅक्टरवाल्या दादांनी थांबवलंय. दे ना भाऊ साईड थोडीशी, दे ना, थोडी 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 थोडी. हा, एक नंबर. थँक्यू दादा, थँक्यू. आणि हा कॅनल बघा, ह्या कॅनलच्या बाजूनच चाललोय बरं का आपण. आणि बॅरिगेट आहे. ऍक्च्युली मला टेन्शन होतं पहिले 1-2 बॅरिगेट मधून मी घातली नाही, पण नंतर कळालं की आपल्याकडे पर्याय तोच आहे की हाच बॅरिगेट मधून गाडी घालत चालायची. छोटी छोटी बॅरिगेट आहे, मोठ्या गाड्या जात नाही, आपली गाडी बसते. आता परत आलो आपण हायवेकडे, परत कॅनलकडे जायचं. सरळ काहीतरी JCB लागलाय त्यामुळे आपल्याला तिकडून जावं लागतंय आता. तर बरोबर 9:30 वाजलेत मित्रांनो. आपण आहे ना दाहोसच्या थोडं अलीकडे. हे बघा कुठे, हा हे बघा दाहोद. त्यानंतर मग आपला MP चा प्रवास सुरू होतोय. आणि मग MP नंतर मग आपला राजस्थान, रतलामच्या आसपास थोडाच MP चा पॅच. त्यानंतर सरळ असा भवानी मंडीला आपण एकदा लास्ट टाइम गेलो होतो बरं. तिकडली पण एक ट्रिप आहे आपली. नंतर कोट्यावरतून पुढं असंच अलवर वगैरे दिसतंय का, असं करत आपण जाणार डायरेक्टली दिल्ली गाझियाबादला. नोएडा गाझियाबाद, पण थोडा रूट चेंज होईल नंतर, तो पुढं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर आता जेवणाचा प्लॅनिंग उरकू, कारण 9:30 वाजलेले. आणि फर्स्ट टाइम ट्रिप असल्यामुळे ना मला बऱ्याच जणांना विचारावं लागलं. ऍक्च्युली हे दिल्लीची ट्रिप थोडी खर्चिक पण आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कारण टिपीचा खर्च पण मजबूत आहे. 5-5 टिपी लागतात. त्यानंतर ते दिल्लीमध्ये गेल्यानंतर तिथं पण ते काय परमिट वगैरे काढायला लागतं, ते पण आहे. ते तिथं गेल्यानंतर होईल. पण हे 5 टिपी लागतात ना, गुजरात, राजस्थान, MP, हरियाणा, त्यानंतर UP आहे की नाही. मग पैसे वसूल आहे का हे? चांगल्या रेटच्या बुकिंग असेल तर दिल्लीची ट्रिप पकडत चला. माझा एक चांगला सजेशन राहील. कारण टोल खर्च आणि टिपी खर्च म्हणलं तरी 5,000 रुपये जाईल. 10-12 हजार पुण्या मुंबईमधून जर भरले तर 10-12 हजार रुपये डिझेल खर्च लागणार. मग त्या ट्रिपचं बजेट जात आहे कुठं, लय लांब जात आहे. त्यामुळे थोडं विचार करून भरण्याचा प्रयत्न करा. चला आता जेवायला जाऊ. मागं घनश्याम आहे का, हॉटेल घनश्याम. भरपूर गाड्या लागलेल्या आहेत. तर आता जेवणाचा ब्रेक उरकूया. चला, आली आहे मित्रांनो आपली डिश रेडी. तंदूर, छाछ, कांदा लिंबू, मस्त असं हॉटेल आहे बघा. चला जेवण उरकू. शेव टमाटर मागवली होती, 2 रोट्या मागवल्या होत्या आणि छाछ. ते रोटी कुरकुरीत. मस्त असं आपलं जेवण उरकलं आणि आपण आता निघालो इथून. भरपूर असे किस्से पण ऐकायला भेटतात बरं का दिल्ली हायवेचे. चहात औषध वगैरे रात्रीचं टाकलं जातं, गुंगी यायला जाते, असं एकदा निलेश भाऊंच्या ब्लॉग मध्ये पण ऐकलं होतं. पण आपण काही चहाचा ब्रेक वगैरे घेणार नाही. जेवण हेवी झालं मस्त असं. आणि सगळ्यात महत्वाचे, आता इथून पुढे ना 2-3 ट्रिपा तरी दिल्लीच्या मारायला लागणार आहेत. कारण हरियाणा, राजस्थान, त्यानंतर MP हे 3 टिपी मित्रांनो असे तगडे आहेत ना, आणि ते 1-1 महिन्याचे निघतात. त्यामुळं हे टिपी
वसूल झाले पाहिजे. 2,500-3 हजार रुपये जर टिपीला खर्च येत असेल ना, परत दिल्लीचा MCD वगैरे, जर एवढा खर्च जर दिल्लीत येण्यामागे आहे तर मग ते वसूल करायलाच लागणार. आता आपले टिपी संपलेले कोणते? साऊथचे, केरळ, गोवा आणि तामिळनाडू, 3 टिपी ते संपलेत. आता इकडं महिन्याचे 3 टिपी आलेत. त्यामुळं बघायचं बॅक टू बॅक दिल्ली करण्याचा प्रयत्न करायचा. वडोदरा लेफ्ट, कुशलगड स्ट्रेट आणि दिल्ली राईट. मित्रांनो बरोबर 7 तास लागलेत. 7:01 वाजलाय. 6:15 आपण निघालो होतो. हा हायवे कम्प्लीट नाहीये ना, त्यामुळे 200 किलोमीटर साठी आपल्याला अख्खे 7 तास लागले. वेलकम टू NE4. डेव्हलपमेंट पूर्ण बाकी आहे हायवेची पण ऍक्च्युली. तर चला आता खेचूया गाडी NE4 ने डायरेक्टली दिल्ली पर्यंत. इथून पुढे उरकून जातो. बरोबर 750 किलोमीटरचा हायवे हा दिल्ली पर्यंत. रात्रीचे भामटे भरपूर बसतात बरं का ह्या हायवेला. मध्ये मध्ये सापडत होते, बट काय आपण कुठे थांबलोच नाही. सुमसाम हायवे आहे. गाड्या आहेत की नाही याला माहित नाही तर सेफ्टी म्हणून पेट्रोल पंपावरती वगैरे जाऊन गाडी थांबू. मध्ये कुठं पेट्रोल पंप दिसेल ना तिथं आता मस्तपैकी आराम करतो. आणि मित्रांनो, ही आपली पहिली सिरीज असणार आहे दिल्लीची. म्हणजे माझ्यासाठीचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी याच्या आधी दिल्लीला पिकअप घेऊन कधीच गेलो नव्हतं. आपली 1934 होती तर तिला पण घेऊन कधी जाण्याचा योग नाही आला. आणि ही आल्यापासून तर आलाच नाही. मी ही आल्यापासून वाट बघत होतो. चांगल्या रिपोर्टचं बुकिंग आपल्याला ज्या वेळेस येईल ना त्यावेळेसच दिल्ली वारी करायची होती. तर मागच्या जर्नीमध्ये तुम्ही म्हणजे लास्टच्या ब्लॉगमध्ये आणि लास्टच्या सिरीजचे एपिसोड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण मस्त अशी गुजरात सिरीज एन्जॉय केली. त्यानंतर हे ऑनलाईन कंपनीचं बुकिंग आपण फायनल केलं. आता मी या ऑनलाईन कंपनीचं बुकिंग फायनल करण्यामागचं कारण असं की रेट चांगला होता म्हणून ते बुकिंग मी घेतलं. नाही तर भरपूर दिवस झाले मी काय ऑनलाईन कंपन्यांचे बुकिंग सुद्धा मारत नव्हतो. तर आता ह्या सिरीजला मित्रांनो खूप धमाल मस्ती करायची आहे, कारण दिल्लीचा एक्सपिरियन्स हा माझ्यासाठी पहिल्यांदा असणार आहे. बाकी आता इकडून जो आपण ज्या रोडला आलोय इथपर्यंतचा जो काही प्रवास होता गुजरातमध्ये गाडी लोडिंग करण्याचा किंवा गुजरातची जी काही सिरीज केली त्याचा, तर तो एक वेगळा पार्ट होता आपल्यासाठी. कारण तिथपर्यंत आपलं रेग्युलर जर्नी असायची आणि आता इथून पुढची जर्नी ही आपल्यासाठी टोटली नवीन असणार आहे. त्यामुळे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. NE4 ची जर्नी आहे. टोटल रोड इकडून कम्प्लीट झालेला आहे. हाय मध्ये 1-2 ठिकाणी कामं चालू आहेत तर ते पण लवकरच कव्हर होऊन जातील. पण जेव्हा काय हा रोड कम्प्लीट होईल ना दिल्लीवरतून मुंबईपर्यंत एकदम सुपर रोड होणार आहे. कारण टोटली डांबरी रोड बनवला आहे. म्हणजे गाडी धडधड करत नाही, खडखड करत नाही. जसं आपला समृद्धीवरती लागल्यानंतर कसं धडधड 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 करत राहते तसं अजिबात नाही ना. बघा ना कसलं एकदम गुळगुळीत प्लेन मस्क्यासारखा रोड आहे हा, मस्क्यासारखा. जसं साऊथ साईडला आपल्याला जे रोड बघायला भेटतात ना सेम तसंच. आणि सगळ्यात महत्वाचं की आपण तिथं चहा पण उरकून घेतला, कारण पुढं कुठं भेटेल हे माहित नाही. आणि गाडीमध्ये खायला पण बऱ्यापैकी घेऊन ठेवलेले चिप्स आहेत. आणि निघतानाच आपण तिकडून घेतलं होतं. बोललो मधी काही गॅरंटी घ्यायची नाही आणि कुठल्याही प्रकारे रिस्क घ्यायची नाही. म्हणजे प्रवास करणं, फर्स्ट टाइम जर्नी एक्सपिरियन्स करणं ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. पण बाकी ज्या गोष्टींची उणीव भासू शकते त्या असं प्री प्लॅन करून राहिलं ना का म्हणजे रिस्क घ्यायची नाही या पद्धतीने. जेव्हा पण मित्रांनो तुम्ही नॅशनल हायवे किंवा नॅशनल एक्सप्रेस वे वरतून प्रवास करताना, सध्या आपण आहे मित्रांनो नॅशनल हायवे दिल्ली टू मुंबईचा NE4 ने प्रवास करतोय. आणि हा रोड सुद्धा तेवढाच घातक आहे जेवढा तुम्ही समृद्धी हायवेने प्रवास करता. कारण हे जे नॅशनल हायवे बनतात ना तर हे स्ट्रेट टू स्ट्रेट राहतात. कंटिन्युअसली तुम्हाला एक स्ट्रेट रोड सापडेल. आणि इथं प्रवासात काळजी घेताना मित्रांनो पहिली तर सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या गाडीचं डिझेल लेवल, त्यानंतर टायरांचा प्रेशर, त्याचबरोबर तुमच्या रेडिएटरमध्ये पाणी आहे का, गाडीची कंडिशन कशी आहे, लाइटिंग कशा आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं हे रोड सुमसाम असतात. त्यामुळे या रस्त्यांवरती तुम्ही जेव्हा पण प्रवास कराल त्यावेळेस नजर तुमची रस्त्यावरती फिरती ठेवा. कारण या रोडला तुम्हाला प्राणी वगैरे सापडतात रस्त्यांवरती येताना, जे की तुमच्या प्रवासामध्ये अडथळा होऊ शकतो, ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी रोड सुमसाम असल्यामुळे प्राणी येतात, मोर येतात, गायी येतात, कुत्रे येतात.
म्हणजे हे प्राणी रस्त्यावरती मोकळं दिसल्यामुळे ते थांबू शकतात आणि ते पण तुम्हाला अपघाताचं कारण बनू शकतं. डिझेल टँक जर तुमचा फुल असेल तर पूर्ण रिझर्व येण्याची कधीही वाट बघत जाऊ नका, कारण पेट्रोल पंप हे लिमिटेड असतात आणि ते तुम्हाला भरपूर अंतरावरती, त्यामुळे तुमच्या गाडीमध्ये 1-2 पोल जेव्हा शिल्लक असतील तेव्हाच ते फील करत चला. त्याचबरोबर टोल नाके, तुमच्याकडे टोल नाक्याचा रिचार्ज सुद्धा परफेक्ट पाहिजे, म्हणजे तुम्ही किती किलोमीटरचा रोड आहे त्यानुसार तुम्हाला किती टोल खर्च येईल हे सुद्धा चेक करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं टायरांचा प्रेशर, तुमच्या टायरांमध्ये प्रेशर किती आहे, तुमची गाडी कोणत्या आयडियल स्पीडला चालते किंवा किती किलोमीटर झाल्यानंतर तुम्हाला स्पीडवरती कंट्रोल करायचं आहे, हे सगळ्या गोष्टीचे मार्किंग तुम्हाला या हायवेजवरती भेटतात. ते तुम्हाला फॉलो केल्यानंतरच तुमचा प्रवास अशा हायवेवरतून सेफ आणि मस्त होऊ शकतो. इथं मित्रांनो आपल्याला भेटलेलं आहे हॉटेल, ढाबा सगळं चालू. चला जरा फ्रेश होऊन घेऊया. बाकी इथून मागचे बंद आहेत, बंद, टोटली बंद. चला हॉटेल कॅफे वगैरे दिसतंय आणि स्पेशली ओपन दिसतंय. महाग तर असणारच आहे, बट बघूया. नाश्ता वगैरे उरकणं गरजेचं आहे, फ्रेश होणं पण गरजेचं आहे. फास्ट फूड या मित्रांनो, चहा घ्यायला कुल्हडवाली समोरच आपली गाडी लावलेली आहे आणि इथं वॉशरूमची सोय आहे बरं का, पंप पण आहे, पण आपलं डिझेल ऑलरेडी फुल आहे. चला चहा घेऊ, होतला फ्रेश झालो, तोंड धुतलं, आता निघू एन्जॉय चाय. आणि तसं आपल्याकडं स्टॉक भरपूर आहे बरं काय. बघा इकडं भरपूर सारा चॉकलेट आहेत, इथे चॉकलेट आहेत, त्यानंतर हे बघा बिस्किट. हे बिस्किट मी अर्धच खाल्लं मग ॲक्च्युली, बघायचं का तुम्हाला? हे बघा, अरे 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 अरे, हे बघा खायची सुट्टी नाही. कसं आहे खायचं आयटम आहे का, सुट्टीच नाही, फुल चटरपटर लागतंय गाडीत खायला. त्याशिवाय प्रवासात पण मजा येत नाही. तोंड चालू पाहिजे, बोलायला पण आणि खायला पण. चला निघूया आता इथून. बराच हायवे, उन्हाच्या आधी आपल्याला अंतर कव्हर करायचं, परत उन्हाचं सावकाश सावकाश जायचं. अजून 600 किलोमीटर डॉट रनिंग आहे आपलं. करूया सुरुवात. 600, 900 बरोबर, 150 पाऊण 200 किलोमीटर सकाळपासून कव्हर केले होते. 10:30 वाजलेत मित्रांनो. चला निघूया आता. दिल्ली अभी दूर नाही, दिल्ली 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 दिलवालो की दिल्ली, चलो. घेऊया खेचून, रस्ता लय भकाड आहे हा. तर एकदा काही नियमच आपला क्रॉस झाला ना तर मित्रांनो आपला मध्य प्रदेश मधला प्रवास पण संपून जातो. तर आपला आता गुजरात त्यानंतर MP हे दोन्ही स्टेट कंप्लीट होत आलेत. आता हे बघा बॉर्डर परिसर मध्येच आहे, समोरच आपल्याला राजस्थान एंट्री होते आणि तिथून कोटा एक 60 किलोमीटर 50-60 किलोमीटरच्या अंतरावरती आणि दिल्ली राहते बरोबर 550 किलोमीटरचा प्रवास. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, या हायवेवरती तुम्हाला चेकपोस्ट बिलकुल लागत नाही. म्हणजे गुजरात MP चा चेकपोस्ट तर ऑलरेडी बंद झालाय, जो रतलामच्या अलीकडे आहे. इकडे येताना तुम्हाला कोणी अडवत सुद्धा नाही, तसं आपल्याला आतापर्यंत कोणी अडवलं नाही. त्याचबरोबर मग जेव्हा आपण हायवेला एंट्री करतो आणि हायवेच्या प्रवासामध्ये आपल्याला कुठेच चेकपोस्ट नाही आहे, तर हे बरोबर ही बॉर्डरचा ब्रिज आहे बरं का. राजस्थान आपलं पुढं लागतंय बघा, इथून राजस्थानची हे काय सीमा समाप्त, मध्य प्रदेश की सीमा समाप्त, एंट्री झाली आपली राजस्थानमध्ये. वेलकम टू राजस्थान. म्हणजे हे आपल्या ह्या प्रवासातलं 3रं स्टेट. आणि मग त्याच्यानंतर हरियाणा 4थं स्टेट, UP 5वं स्टेट. म्हणजे दिल्ली ट्रिप अशी सोपी नाहीये. दिल्ली ट्रिपला मित्रांनो तुम्हाला खर्च जास्त आहे. आता हा हायवे म्हटल्यावरती याचा टोल खर्च भरपूर असणार, जो की नंतर गेल्यानंतर आपल्याला पुढे चेक करायला भेटेलच. त्याचबरोबर TPचा खर्च सुद्धा मजबूत आहे, त्यामुळं TP पण तुम्हाला चांगला लागतो. त्यामुळे इकडे येताना बुकिंग घेणं चांगल्या रेटचं हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला कट टू कट 20 रुपये किलोमीटरने कोणी बुकिंगचं बोलत असेल ना तर नाही परवडणार. तुम्ही चांगल्या रेटचं बुकिंग घेऊनच इकडे येत चला, कारण दिल्लीमध्ये यायचंय तर हे सगळे खर्च मॅनेज करून तुम्हाला
1300-1400 किलोमीटर, म्हणजे पुणे मुंबईवरतून 1300-1400 किलोमीटरचं रनिंग पण कव्हर करायचं आहे. त्यानुसार मग तुम्हाला प्रॉफिट पण शिल्लक राहणं तेवढंच गरजेचं आहे. तर वेलकम टू राजस्थान. आता मस्तपैकी आपण कुठंतरी जाऊ, एखाद्या ठिकाणी आंघोळ किंवा जेवणाची सोय असेल ना तर मग ते उरकण्यासाठी प्रयत्न करू, कारण भरपूर अशी गरमी आहे आणि आपण सकाळी 11 वाजताच AC लावून प्रवास करतो. बाहेरचं क्लायमेट बघा ना कसं डल आहे, एकदम डल क्लायमेटमध्ये आपण प्रवास करतोय. तर काही प्रॉब्लेम नाही, ट्रॅफिक वगैरे काही नाही आहे, त्यामुळे टेन्शन नाही आणि कुठं थांबायचं नाही आहे. एक आयडल स्पीड मेंटेन करून चाललोय 60, 65, 70, 75 बस. त्यामुळं गाडी पण जास्त काही गरम नाही होणार आणि ॲव्हरेज पण बऱ्यापैकी आपल्याला भेटू शकतो. चला बघू आता कुठे एखादा ढाबा भेटतोय का जिथं आपल्याला जेवण आणि आंघोळ उरकता येईल. तर चेचल मोदक पशी मित्रांनो आपण पोहोचलोय आणि इथं रस्ता आहे बंद. नदीचा पूल क्रॉस करायचा. हा एक छोटा पॅच आहे जेवढा की आपल्याला खालून प्रवास करावा लागतो. तर रस्ता बंद आहे. हायवेला आपण एक्झिटला पोहोचलोय. बरोबर आता 11:15 वाजायला आले. तर ट्रॅफिक मधून पुढे निघाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं सापडलेली RTOची गाडी आहे का, साहेब थांबलेला आहे. साहेबांनी तर आपल्याला जायला सांगितलं राव डायरेक्ट. RTO चला. थांबवलं नाही पण इथं शक्यतो तुमचा फाईन वगैरे होऊ शकतो बरं का, मी ऐकलं होतं म्हणून तुम्हाला सांगतोय. तुमच्याकडे टिपी वगैरे नसतील ना तर इथं अडवतात आणि RTOने पकडल्यावर मग बसतो दणक्या. त्यामुळे टिपी वगैरे काढूनच येत चला. राजस्थान म्हणल्यावरती काय फेमस तर उंट. कसे आहेत उंट? डिंग डिंग नावडांग. अरे रे रे म्हटलं पुरत नाही. आणि इथं समोर डोंगरावरती बघा तिथं कसलं तरी छोटंसं मंदिरासारखं बनवलंय बरं का. आपला फर्स्ट टाइम आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्या जागा नव्या आहेत. हो, रेल्वे क्रॉसिंग, रेल्वे फाटक दिसतंय, डोंगर क्रॉसिंग पण दिसतंय, साहेब पण दिसत आहेत. मला वाटतं हे RTO पकडतंय काय, हे RTO पकडतंय. जंगल सफारी किल्ला आहे की काय, किल्ला पण दिसतोय बघा. किल्ल्याची भिंत, रेल्वेची लाईन, अंग्रेजों के जमाने का ब्रिज. ओके, या पुलाखाली पण अडवत असतील, काही गॅरंटी नाही. पावती बुक त्यांच्याकडे आहे म्हटल्यावरती होऊ शकतो कार्यक्रम बरं का. ही काहीतरी वास्तू आहे बरं का जुन्या काळातली. हे बघा माकडं, वानर भाऊ, वानर. कसलं तरी महल असेल. आहे थोडंफार फॉरेस्ट झोन आहे, घाटासारखा असतं. मी बिस्किट ऍक्च्युली माकडांसाठी घेतले पण माकड त्या साईड नव्हती, इकडून नाही गोळी. मग नाही गेअर काढतो थांबा, तिसऱ्यातच दाबतोय मी तुला. म्हणलं अशी काही गर्दी चढत का नाहीये. ओके, कसं आहे फॉरेस्ट, टायगर रिझर्व फॉरेस्ट. होळीला जागा भेटलेली आपल्याला सगळ्यात महत्वाची. आंघोळ करून घेऊ आणि मग मुकुंदरा रेस्टॉरंटवरती जेवण पण उरकून घेऊ. तर आता भेटूया डायरेक्टली आंघोळ झाल्यानंतर.